जयंती उत्सवानिमित्त सातपूर पोलीस ठाण्यात विविध धार्मिक उपक्रम राबविण्यात आले। मंगळवारी सायंकाळी सातपूर कॉलनीतील प्रसिद्ध अशा गौराई भजनी मंडळाचा दत्त जन्मावर आधारित भव्य भजन संध्या कार्यक्रम ठेवण्यात आला होता। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लम दिगंबरा दत्ता यावे ओ यावे आम्हाला दर्शन द्यावे दत्त जन्मोत्सवाच्या पाळणा घरात भजन करण्यात आले। वातावरण भक्तिमय झाले होते। यावेळी गौराई भजनी मंडळाच्या सुनंदा दाभाडकर, स्मिता जोशी, मनीषा जोशी, संध्या देवरे, स्नेहल चिंचोळकर, रत्नप्रभा दीक्षित, शशिकला पाटील, आरती लोटे, सरोज देशपांडे, प्रज्ञा पवार, उज्ज्वला ख्रिस्ती, निलिमा कुलकर्णी, विजया गोटीवाले सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी सातपूर पोलीस ठाण्यात विविध पोलीस अधिकारी यांनी दर्शनाचा लाभ घेतला। सातपूर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व भाविकांनी यावेळी महाप्रसादाचा लाभ घेतला। सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बाळासाहेब वाघ, PSI अश्विनी उबाळे, विलास गीते, पोलीस कर्मचाऱ्यांनी यावेळी मोठ्या संख्येने लक्षणीय उपस्थिती होती। दरम्यान प्रसंगी सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांनी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना अधिक माहिती दिली। बघूया सविस्तर। आजचा श्री गुरुदेव दत्त महाराजांची ही जयंती आणि सातपूरकरांचा उत्साह तसेच आमचे पोलीस ठाण्याचे सर्व अंमलदार आणि अधिकारी यांचा उत्साह, भजनी मंडळ, महिला मंडळ यांचं, बहुराय भजनी मंडळ यांचा उत्साह म्हणजे सर्वांना ह्यांना बघून सर्वांचा द्विगुणित झालेला आहे उत्साह। आणि बऱ्याच वेळेला असं होतं की काही ठिकाणी मंदिर असतं, त्या ठिकाणी आरती होत नाही वगैरे काही नसतंय, परंतु हा जो उत्साह आहे याला गावकऱ्यांचं जो सहकार्य मिळतं, भजनी मंडळांचं सहकार्य मिळतं आणि अतिशय उत्साहाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। आणि हे पोलीस स्टेशन नसून आपल्या तक्रारी सोडवण्याचं किंवा या ठिकाणी जे काही तुमच्या तक्रारी असतात त्या सोडवण्यासाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो आहे आणि आम्ही जे काही कार्य करत असतो ते सर्व आपल्या सहकार्यानेच करत असतो। तरी या ठिकाणी आजचा जो हा कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे दत्त जयंतीचा, या निमित्ताने मी सर्व भाविक मंडळींना, सर्व भजनी मंडळींना, सर्व सातपूरकर वासियांना, पत्रकार बांधवांना देखील या ठिकाणी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। जय हिंद। दत्त महाराज की जय। आज दत्त जयंती निमित्त सातपूर पोलीस स्टेशन इथे दत्ताचा जन्म उत्सव खूप जोरात आणि छान साजरा केला। सरांनी, माननीय भालेराव सर असतील किंवा यांची सर्व टीम जी असेल पोलीस डिपार्टमेंटची, आम्ही हे त्यांचं रूप, धार्मिक रूप जे म्हणतोय ते आजच बघितलंय। खरंच खूप श्रद्धेने आणि खूप छान पद्धतीने त्यांनी इथे साजरा केला। त्यातली त्यात आमच्या भजनी मंडळाला त्यांनी इथे इन्व्हाइट केलं, आमचं भजन झालं सर्व महिलांचं छान आणि इतकं छान वाटलं, प्रसन्न वातावरण। ह्या पोलीस स्टेशनमध्ये आपण कायम बघतो गुन्हे, भीती वाटणे, महिला येणे, आज इथे इतकी गर्दी बघून खरंच खूप आनंद होतोय की हे धार्मिक वातावरण हे पोलीस स्टेशनचं असू शकतं, म्हणजे हे खूपच सुंदर आहे। त्यांनी नियोजनही खूप छान केलं आहे, महाप्रसादाचं नियोजन आहे, सगळंच खूपच छान झालेलं आहे। आणि आमच्या नारी फाउंडेशनकडनंही आम्ही इथे भजनी मंडळ आलेलं आहे, त्यांनी खूप छान भजन झालं आहे। आत्ताही कार्यक्रम अजूनही चालू आहेत, लोकांचं येण्याची, दर्शनाची गर्दी खूप आहे, खूप छान झालंय, खूप धार्मिक वातावरण आहे या सगळ्या गोष्टी। नाशिक जिल्ह्यातील सर्व पोलीस लोकांचे, सर्व पोलीस बांधवांचे, CP ऑफिसर्स सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद की आम्हाला पोलीस स्टेशनचं हे नवीन रूप बघायला मिळालंय आज, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद। नाशिक जिल्ह्यामध्ये देखील दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते। या संदर्भात आपण नागरिकांना काय शुभेच्छा देणार? नागरिकांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांनी असंच उत्साहाने आपले धार्मिक विधी जे आहेत ते चालू ठेवावेत, करावेत। शांततेचा संदेश देईल मी या बाबतीत की सगळ्यांनी शांततेने व्यवस्थित आपले सर्व सण साजरे करावेत। जशी आज दत्त जयंती आपण ज्या उत्साहाने साजरी केलेली आहे तशीच कायमस्वरूपी करत राहू, हेच संदेश आहे माझ्याकडे। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर।